नमस्कार. आज आपण एका अशा मराठी कादंबरीवर जरा सविस्तर बोलणार आहोत, जी येऊन आता म्हणजे 50 वर्षांहून जास्त काळ झालाय, पण तिची वाचकांच्या मनावरची पकड अजूनही तशीच आहे. शिवाजी सावंत यांची मृत्युंजय. आता आपल्यासमोर काही साहित्य आहे, म्हणजे या कादंबरीचं विश्लेषण करणारे लेख आहेत, तिची लोकप्रियता, तिचा परिणाम यावरची परीक्षणं आहेत आणि काही वाचकांच्या प्रतिक्रियासुद्धा आहेत. बरोबर. तर 1967 साली ही कादंबरी आली, पण आजही ती इतकी का लोकांना आपली वाटते? काय आहे तिच्यात असं जे इतक्या पिढ्या टिकून राहिलंय? याचाच जरा मागोवा घेऊया आज. अगदी. आणि मृत्युंजय म्हणजे केवळ कर्णाची गोष्ट नाहीये. ती एका अत्यंत गुंतागुंतीच्या मानवी भावनांचा कल्लोळात अडकलेल्या पण तरीही मूल्यांसाठी जगणाऱ्या व्यक्तीचं अंतरंग आहे असं मला वाटतं. आपल्याकडची जी माहिती आहे, जी परीक्षणं आहेत, त्यात या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया आहे. तिचं मराठी साहित्यातलं स्थान, जे खरंच खूप वेगळं आहे, सावंतांची लेखनशैली आणि या सगळ्याचा वाचकांवरचा प्रभाव, या सगळ्यावर खूप छान प्रकाश टाकलाय. याच धाग्यांवर आपण बोलूया. नक्की. सुरुवात करूया तिच्या स्थानापासून. म्हणजे 60चं दशक. मराठी साहित्यात तेव्हा काय काय येत होतं? नेमाड्यांची कोसला होती, माळगुळकरांची बनगरवाडी होतीच. हो. आणि ह्याच काळात, म्हणजे सावंत तेव्हा तिशीत असतील साधारण, त्यांनी मृत्युंजय लिहिली. आणि तिने फक्त समीक्षकांनाच नाही तर सामान्य वाचकांना पण जिंकून घेतलं. एक मानदंड मानतात तिला. का? काय असेल याचं कारण? तुम्ही ज्या कादंबऱ्यांचा उल्लेख केलात, म्हणजे कोसला, बनगरवाडी, त्या निःसंशय खूप महत्वाच्या आहेत. पण त्यांचं लक्ष कुठेतरी तत्कालीन समाजावर किंवा मग वैयक्तिक अस्तित्वाच्या शोधावर होतं. मृत्युंजयने काय केलं तर पौराणिक व्यक्तिरेखा घेतली आणि तिला आजच्या म्हणजे आपल्यासारख्या मानवी भावभावनांच्या चौकटीत बसवलं. हे तिचं वेगळेपण आहे. 1967 नंतर आजपर्यंत मला वाटतं 30च्या वर अधिकृत आवृत्त्या निघाल्या आहेत. 30च्या वर? हो. आणि 9 भारतीय भाषांमध्ये अनुवाद झालेत. यातून तिचं साहित्यिक आणि व्यावसायिक यश दोन्ही दिसतं. किती पसरलीये ती कादंबरी हे कळतं. आणि याच यशाचा एक मोठा पुरावा म्हणजे 1990 साली झालेली तिची नोबेल पुरस्कारासाठीची शिफारस. अगदी. कोलकात्याचे पी. लाल, रायटर्स वर्कशॉपचे संस्थापक, त्यांनी केली होती ही शिफारस. मराठीसाठी त्या काळात हे खूप मोठं होतं. हो ना. पी. लाल यांचं भारतीय इंग्रजी लेखनात मोठं नाव होतं. आणि त्यांनी भारतीय भाषांमधलं चांगलं साहित्य इंग्रजीत आणायला खूप मदत केली. त्यांनी मृत्युंजयची शिफारस करणं हे फक्त मराठीसाठी नाही, तर एकूणच भारतीय भाषांमधल्या साहित्यात किती ताकद आहे हे जगाला दाखवण्यासारखं होतं. पुरस्कार नाही मिळाला, पण दखल घेतली गेली आंतरराष्ट्रीय स्तरावर. हेच खूप महत्वाचं. बरोबर. हेच तिचं मोठेपण आहे. आणि ही लोकप्रियता फक्त अधिकृत आवृत्त्यांपुरती नव्हती. एका अंदाजानुसार, म्हणजे पायरेटेड प्रती धरून, जवळपास 50 लाख लोकांनी ती वाचली असावी. 50 लाख? हो. आकडा खरंच थक्क करणार आहे. काय असेल बरं रहस्य यामागे? कदाचित सावंतांचं ते वाक्य महत्वाचं आहे की रामायण जीवन कसं असावं हे सांगतं आणि महाभारत जीवन कसं आहे हे दाखवतं. तो मुद्दा नक्कीच महत्वाचा आहे. महाभारतातली ती गुंतागुंत, मानवी स्वभावाचे ते गडद रंग आणि तेजस्वी रंगही, नैतिक पेचप्रसंग, कटकारस्थानं, मैत्री, वैर, निष्ठा, विश्वासघात, सगळं आहे त्यात. हे सगळं खरं तर आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे. लोकांना त्यात कुठेतरी स्वतःचं, आपल्या आजूबाजूच्या जगाचं प्रतिबिंब दिसतं. रामायणात आदर्शवाद आहे, तर महाभारतात वास्तववाद जास्त आहे. बरोबर. आणि मृत्युंजय नेमकं हेच वास्तववादी मानवी जगणं कर्णाच्या माध्यमातून इतक्या प्रभावीपणे मांडते. आणि त्यातही नायक म्हणून कर्ण. महाभारतात तर कितीतरी पात्र आहेत, पण सावंतांनी निवडलं कर्णाला. काय विचार असेल यामागे? कर्ण हे पात्रच मुळात खूप नाट्यमय आणि बहुआयामी आहे. म्हणजे जागतिक साहित्याच्या दृष्टीने बघितलं तर तो एक उत्कृष्ट शोकात्मक नायक, ट्रॅजिक हिरो ठरतो. त्याच्याकडे पराक्रम आहे, दानशूरता आहे, मैत्रीसाठी जीव देण्याची निष्ठा आहे. पण त्याचबरोबर जन्मापासूनची ती सामाजिक अवहेलना, त्यामुळे आलेला न्यूनगंड, कधीकधी दिसणारा अहंकार आणि दुर्योधनाबद्दलची ती काय म्हणतात त्याला विवेकशून्य वाटणारी निष्ठा, हे दोषही आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत संघर्ष. हो. परिस्थिती आणि नियतीने सतत त्याला लढायला लावलं. त्याला कधीच त्याची योग्य ओळख, योग्य श्रेय मिळालं नाही. आणि शेवटही अत्यंत दुःखद.
शोकात्मक नायकाची सगळी लक्षणं आहेत त्याच्यात. आणि मग सावंतांसारख्या प्रतिभावान लेखकाने जेव्हा त्याला केंद्रस्थानी आणलं, तेव्हा तो अधिकच भव्य, अधिक मानवी वाटला. अगदी अधिक मानवी आणि अधिक करुण. आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यात या चित्रणावर जास्त भर दिलाय. म्हणजे मृत्युंजय जरी कर्णाची कहाणी असली तरी ती फक्त त्याच्याच नजरेतून नाहीये. नाही. सावंतांनी एक वेगळं तंत्र वापरलंय. 6 पात्रांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या स्वगतांतून ही कादंबरी गुंफलीय. कर्ण स्वतः, मग कुंती, दुर्योधन, शोण म्हणजे त्याचा भाऊ, वृषाली त्याची पत्नी आणि श्रीकृष्ण. ही बहुआयामी कथनशैली. यामुळे काय होतं माहितीये, कर्णाच्या व्यक्तिरेखेला एक अशी खोली मिळते जी एरवी मिळाली नसती. म्हणजे आपण कर्णाला फक्त त्याच्या स्वतःच्या विचारातून नाही बघत, त्याच्या आयुष्यातले जे महत्वाचे लोक आहेत त्यांच्या नजरेतूनही पाहतो. कुंतीचं स्वगत वाचताना तिचा अपराधबोध आणि पुत्रप्रेम दिसतं. दुर्योधनाच्या बोलण्यातून त्याची मैत्री, पण कुठेतरी कर्णावरचा मालकी हक्कही जाणवतो. अच्छा. वृषालीच्या कथनातून एक पत्नी म्हणून कर्णाची हळवी बाजू कळते. शोणाच्या बोलण्यातून कर्णाची कुटुंबाबद्दलची ओळ दिसते, त्याचा पराक्रम दिसतो. आणि श्रीकृष्ण तर सगळं बघणारा, टयस्थ पण निर्णायक. या सगळ्या दृष्टिकोनांमधून कर्ण जास्त जिवंत वाटतो, जास्त गुंतागुंतीचा, जास्त मानवी. मूळ महाभारतात कदाचित इतकी भावनिक गुंतवणूक प्रत्येक पात्राकडून कर्णाशी जोडलेली दिसत नाही. हे खरंय. काही समीक्षकांनी म्हटलंय की सावंतांनी कर्णाला अधिक 3 डायमेन्शनल बनवलं, पण यात त्यांनी थोडं साहित्यिक स्वातंत्र्यही घेतले, बरोबर? म्हणजे वृषाली आणि शोण ही पात्र मूळ महाभारतात इतकी महत्वाची नाहीत. हो, ती पार्श्वभूमीवर आहेत तुलनेने. मग त्यांना इतकं महत्त्व देणं, त्यांच्या तोंडी इतके विचार घालणं, हे कितपत मूळ कथेला धरून आहे? हाच तर सर्जनशील स्वातंत्र्याचा भाग आहे. सावंतांचा उद्देश फक्त महाभारताची गोष्ट सांगणं नव्हतं. त्यांना कर्णाच्या व्यक्तिमत्वाचे, त्याच्या नात्यांचे भावनिक पदर उलगडायचे होते. आणि वृषाली आणि शोण यांना त्यांनी जो आवाज दिलाय ना, तो इतका स्वाभाविक वाटतो, त्यांच्या भूमिकेशी इतका जुळतो की ते मूळ कथानकात नसले तरी कादंबरीच्या जगात अगदी चपखल बसतात. अच्छा. त्यांच्यामुळे कर्णाची खासगी बाजू, तो किती कुटुंबवत्सल होता, प्रेमळ होता, हे पैलू समोर येतात, जे फक्त युद्ध किंवा राजकारणाच्या वर्णनातून दिसले नसते. म्हणजे असं वाटतं की सावंतांना खरंच त्यांची मनोगत सापडली आणि त्यांनी फक्त ती लिहिली. इतकी सहज वाटतात ती. एका वाचकानं त्याच्या प्रतिक्रियेत द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगाचा उल्लेख केलाय. तो म्हणतो की कर्ण सुरुवातीला मदत करायला तयार असतो, पण द्रौपदी त्याच्याकडे बघत नाही मदतीसाठी, आणि मग त्याचा स्वाभिमान दुखावतो आणि तो तिला टोचून बोलतो. हो, हा प्रसंग खूप महत्वाचा आहे. ही जी गुंतागुंत आहे, म्हणजे एका क्षणी चांगली वृत्ती आणि दुसऱ्या क्षणी अहंकारामुळे आलेला तो कडवटपणा, हे सावंत कसं दाखवतात? हेच तर सावंतांच्या लेखनाचं सामर्थ्य आहे. ते कर्णाला देव बनवत नाहीत किंवा एकदम खलनायकही रंगवत नाहीत. ते त्याच्यातल्या त्या आंतरविरोधांवर बोट ठेवतात. वस्त्रहरणाचा प्रसंग हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. समाजाने सतत त्याला हिणवलं, त्यामुळे त्याच्या मनात एक प्रकारचा बचावात्मक अहंकार तयार झालाय. द्रौपदीने दुर्लक्ष करणं म्हणजे जणू त्याच्या सुतपुत्र असण्याची आठवण करून देणं. अच्छा. त्यामुळे ती मदतीची भावना जाते आणि त्या जागी क्रूरता येते. पण महत्वाचं म्हणजे सावंत इथे थांबत नाहीत. ते नंतर कर्णाच्या मनात त्या कृत्याबद्दलचा पश्चातापही दाखवतात. ही जी मानवी चूक आणि नंतरची खंत आहे, यामुळे कर्ण जास्त खरा वाटतो. आपल्यासारखाच चुका करणारा, भावनांच्या आहारी जाणारा माणूस वाटतो तो. केवळ एक पौराणिक योद्धा नाही. आणि या सगळ्या भावना, हे नाट्य, हे संघर्ष वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं मुख्य माध्यम म्हणजे सावंतांची भाषा. त्यावर तर खूप चर्चा झाली आहे ना? हो, भाषा. पल्लेदार, रसाळ, ओघवती, संस्कृत प्रचूर शब्द, भरजरी उपमा अलंकार. असं म्हणतात की ती भाषा वाचकाला अक्षरशः मंत्रमुग्ध करते. अगदी त्या काळात घेऊन जाते. पण या भाषेवर टीकाही झाली आहे. काही जणांना ती खूप अलंकारिक, बोझड वाटते, विशेषणांचा अतिवापर वाटतो. बरोबर. भाषा हे मृत्युंजयचं एक खूप महत्वाचं आणि तितकंच चर्चिलं गेलेलं अंग आहे. अनेक वाचकांसाठी ती भाषाच त्या कादंबरीचा आत्मा आहे. ती भारदस्त भाषा, महाकाव्याला साजेशी, त्यांना महाभारताच्या युगात नेते. अलंकार आणि प्रतिमा वापरल्यामुळे प्रसंगांची भव्यता वाढते, भावनांची तीव्रता वाढते. कर्णाच्या तोंडी जे संवाद आहेत ते त्या भाषेमुळे अधिक प्रभावी वाटतात. पण दुसरीकडे काही समीक्षकांना आणि वाचकांना ही शैली काही ठिकाणी अनावश्यक वाटली.
एका समीक्षकानं उदाहरण दिलंय, रसरशीत इंगळ्या सारखं विशेषण किंवा जीवनाला वारंवार नदीची उपमा देणं हे काहींना कंटाळवाणं किंवा अतिशयोक्त वाटलं. काही ठिकाणी तत्वज्ञानावरचे लांबलचक परिच्छेद कथेची गती कमी करतात असंही निरीक्षण आहे. म्हणजे भाषेवर एक मत नाही, पण तिचा एकूण परिणाम मोठा आहे नक्की. याच भाषेच्या ओघात तथ्यांची मोडतोड झाली आहे असा पण एक आक्षेप दिसतो काही ठिकाणी. महत्वाची वाटली. काय? त्यांचं म्हणणं आहे की मूळ तथ्य तरी काय आहे? कारण महाभारताचेच इतके पाठभेद आहेत, इतक्या प्रादेशिक आवृत्त्या आहेत की कोणती आवृत्ती खरी मानायची. हा पण मुद्दा आहे. त्यामुळे सावंतांनी केलेला बदल हा मोडतोड आहे की सर्जनशील स्वातंत्र्य हे बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. हे महत्वाचं निरीक्षण आहे. म्हणजे सर्जनशील साहित्य, विशेषतः मिथकांवर आधारित, हे काही इतिहासाचं डॉक्युमेंटेशन नसतं. नाहीच. ते लेखकाच्या प्रतिभेचा आविष्कार असतो. मृत्युंजयच्या बाबतीत मला वाटतं वाचक कर्णाच्या शोकांतिकेने आणि सावंतांच्या त्या मांडणीने इतके भारावून जातात की ते मूळ महाभारताशी काय फरक आहे याची फार चिकित्सा करत नाहीत. बरोबर. त्यांची एक भावनिक नाळ जुळते त्या कादंबरीशी आणि कर्णाशी. ते त्या प्रतिमेच्या प्रेमात पडतात. सावंतांनी रंगवलेला तो दानशूर, स्वाभिमानी, मैत्रीसाठी प्राण देणारा, पण तितकाच एकाकी आणि दुर्दैवी कर्ण, तो वाचकांना आपला वाटतो. त्याच्या नैतिक पेचांमध्ये, त्याच्या संघर्षात त्यांना मानवी अस्तित्वाची झलक दिसते. त्यामुळे तथ्यांच्या पलीकडे जाऊन एक भावनिक सत्य त्यांना जास्त महत्वाचं वाटतं. या कादंबरीने सावंतांना मृत्युंजयकार ही ओळख दिली जी कायम त्यांच्यासोबत राहिली. पण याच कादंबरीच्या प्रकाशनावरून एक मोठा कायदेशीर वादही झाला होता. हो, त्याची नोंद आहे आपल्या स्रोतांमध्ये. मेहता पब्लिशिंग हाऊस आणि मूळ प्रकाशक कॉन्टिनेंटल प्रकाशन हक्कांवरून मोठा संघर्ष झाला होता. काय होतं ते प्रकरण? हो, तो मराठी प्रकाशन विश्वातले खूप गाजलेला खटला होता. साधारण 1996-97च्या आसपास मेहता पब्लिशिंग हाऊसनं माळगुळकरांप्रमाणेच सावंतांच्याही पुस्तकांचे हक्क विकत घेण्याचा प्रयत्न केला. अच्छा. कॉन्टिनेंटल प्रकाशन, जे मूळ प्रकाशक होते, त्यांनी याला आव्हान दिलं. हा लढा मग कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. जवळपास 5.5 वर्ष चालला. 5.5 वर्ष? हो. आणि यात फक्त एका पुस्तकाचे हक्क नव्हते, तर लेखकाच्या मृत्यूनंतर प्रकाशकाचे अधिकार कसे राहतात यावरचा तो एक महत्वाचा मुद्दा होता. मग निकाल काय लागला? शेवटी सर्वोच्च न्यायालयाने एक लवाद न्यायाधिकरण म्हणजे आर्बिट्रेशन ट्रिब्युनल नेमलं आणि त्या न्यायाधिकरणाने कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार शिवाजी सावंतांच्या मृत्यूनंतर म्हणजे 2002 नंतर पुढच्या 60 वर्षांसाठी मृत्युंजय आणि त्यांच्या इतर पुस्तकांचे हक्क कॉन्टिनेंटलकडेच राहतील असा निर्णय झाला. म्हणजे कॉन्टिनेंटलने हक्क राखले? हो. आणि त्यांनी नंतर मृत्युंजयची 50वी आवृत्ती म्हणून एक विशेष डिलक्स आवृत्ती पण काढली. हा लढा फक्त 2 प्रकाशकांमधला नव्हता. तो लेखक प्रकाशक संबंध आणि बौद्धिक संपदा हक्कांसाठी महत्वाचा ठरला. आपण वाचकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, त्यात तथ्यांच्या मोडतोडीचा मुद्दा होता. आणखी एक मुद्दा काही जण मांडतात, सावंतांनी इतर पात्रांना, विशेषतः पांडवांना दिलेल्या छटा, म्हणजे त्यांना थोडं गडद किंवा नकारात्मक रंगात दाखवलं आहे असं काहींना वाटतं. हा मुद्दा येतो कधी कधी. हे जाणीवपूर्वक केलं असेल का? शक्यता नाकारता येत नाही. कारण कादंबरीचा केंद्रबिंदू कर्ण आहे. कथा मुख्यत्वे त्याच्या किंवा त्याच्या जवळच्या लोकांच्या दृष्टिकोनातून सांगितली जाते. बरोबर. त्यामुळे साहजिकच कर्णाचे जे मुख्य प्रतिस्पर्धी होते म्हणजे पांडव, त्यांच्या कृती किंवा हेतू काही प्रमाणात नकारात्मक दिसू शकतात. अर्जुनाबद्दलची असूया असेल किंवा भीमाचा उद्धटपणा असेल, कर्णाच्या नजरेतून बघताना ते जास्त तीव्र वाटू शकतं. पण हे लक्षात घ्यायला हवं की मृत्युंजय काही महाभारताचं समतोल त्रयस्थ विश्लेषण नाहीये. ते कर्णाच्या जीवनाचं, त्याच्या संघर्षाचं, त्याच्यावर झालेल्या अन्यायाचं भावनिक चित्रण आहे. सावंतांचा उद्देश कर्णाची बाजू प्रभावीपणे मांडणं हा दिसतो. त्यामुळे इतर पात्रांना मिळणाऱ्या छटा या त्या नायकाच्या दृष्टिकोनातून येतात. याचा अर्थ वाचकही मग नकळत कर्णाची बाजू घेतात का? बऱ्याच अंशी हो. सावंतांचं लेखन इतकं प्रभावी आहे की वाचक कर्णाच्या सुखदुःखांशी, त्याच्या मान अपमानाशी पूर्णपणे समरस होतात. जसा सावंतांचा स्वतःचा कर्णाशी एक भावनिक ऋणानुबंध होता, तसाच वाचकांचा मृत्युंजयशी आणि त्यातील कर्णाशी एक घट्ट नातं तयार होतं. त्यांना तो फक्त पुस्तकातला नायक वाटत नाही, तर कोणीतरी आपला, ज्याच्यावर अन्याय झालाय असा वाटतो. तर या सगळ्या चर्चेवरून असं म्हणता येईल की
मृत्युंजय ही केवळ कर्णाची जीवनकथा किंवा महाभारताचा एक भाग नाहीये. नाही, त्या पलीकडे आहे ती. ती मानवी अस्तित्वाच्या अनेक मूलभूत प्रश्नांना स्पर्श करते. नैतिकता म्हणजे काय, नियती मोठी की प्रयत्न, मैत्री आणि निष्ठा म्हणजे नक्की काय, अहंकार आणि स्वाभिमान यातली रेषा कुठे, त्याग कशाला म्हणायचं, असे कितीतरी प्रश्न मनात येतात. अगदी बरोबर. आणि ती या प्रश्नांची अशी सरळ उत्तरं देत नाही. ती आपल्याला कर्णाच्या आयुष्यातल्या प्रसंगांमधून, त्याच्या निर्णयांमधून आणि त्याच्या परिणामांमधून विचार करायला लावते. सावंतांची ती ओघवती, भारदस्त, कधीकधी काव्यात्मक वाटणारी भाषा, कर्णाचं त्यांनी रेखाटलेलं ते गुंतागुंतीचं मानवी स्वभाव दोषांसकटचं चित्रण आणि अनेक पात्रांच्या दृष्टिकोनातून कथेला दिलेले पैलू, यामुळेच ती आजही वाचकांना खिळवून ठेवते, त्यांना अंतर्मुख करते. शेवटी सावंत म्हणतात तसं जगण्याचं महाभारत हे प्रत्येकाच्या आयुष्यात सतत चालूच असतं. त्यात आदर्श आणि वास्तव, सत्य आणि सोय, न्याय आणि भावना यांच्यात सतत संघर्ष सुरू असतो. आणि अनेकदा परिस्थितीच्या रेट्यापुढे आदर्श, सत्य, न्याय या गोष्टी दुय्यम ठरतात. मृत्युंजय हेच मानवी जीवनाचं अटळ वास्तव पुन्हा पुन्हा अधोरेखित करते असं वाटतंय. निश्चितच. ती फक्त भूतकाळातली गोष्ट राहत नाही, तर आपल्या आजच्या जगण्यावरही भाष्य करते. कर्णाच्या चुकांमधून आणि त्याच्या सद्गुणांमधूनही आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. त्याची दानशूरता प्रेरणा देते, तर त्याचा अहंकार आणि ती अविवेकी निष्ठा आपल्याला सावध करते. हीच एका श्रेष्ठ कलाकृतीची ताकद असते. खरंय. मृत्युंजय वाचून संपल्यावरही तिचं गारूड उतरत नाही. अनेक प्रश्न मनात राहतात. जसं की शिवाजी सावंतांनी रंगवलेला कर्ण आणि व्यासांच्या मूळ महाभारतातला कर्ण, यात नेमका काय फरक आहे? सावंतांनी कर्णाला दिलेल्या छटा या पूर्णपणे त्यांच्या कल्पनेतून आल्यात की मूळ कथानकात त्याचे काही धागे सापडतात? आणि आणखी एक विचार करण्यासारखा मुद्दा म्हणजे कर्णाच्या आयुष्यातले ते निर्णय. म्हणजे जर त्याला त्याची खरी ओळख, तो कुंतीपुत्र आहे, पांडवांचा मोठा भाऊ आहे, हे योग्य वेळी कळलं असतं, समजा द्रोणाचार्यांकडे शिकत असताना किंवा स्वयंवराच्या वेळी, तर त्याने काय भूमिका घेतली असती? तो पांडवांच्या बाजूने गेला असता की दुर्योधनाची मैत्री जपली असती? आणि त्याच्या त्या निर्णयाने महाभारताचं युद्ध, त्याचा परिणाम, हे सगळं कसं बदललं असतं? हे प्रश्नच दाखवतायत की मृत्युंजय आपल्याला किती खोलवर विचार करायला लावते. सावंतांची ही कलाकृती केवळ कर्णाची शोकांतिका सांगत नाही, तर ती आपल्याला मानवी संबंध, नैतिकता आणि नियतीच्या खेळाबद्दल विचार करायला लावते. अगदी. या महाकाव्याचा आणि त्यातील पात्रांचा अभ्यास हा कधीही न संपणारा प्रवास आहे. आणि मृत्युंजय त्या प्रवासातला एक महत्त्वाचा, खूप भावनिक आणि अंतर्मुख करणारा टप्पा आहे. त्यावर अधिक चिंतन करायला नक्कीच वाव आहे.